आज आपल्या पिंपरी पेंढर गावामध्ये आठवड्या बाजाराचं निमित्त साधून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद आळे पिंपळवंडी गटातील जिल्हा परिषदचे उमेदवार ॲडव्होकेट विजयजी कुराडे सर आणि त्यांच्यासोबत पिंपळवंडी पंचायत समिती गणाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नितीन भाऊ काकडे उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, खरं तर आपण या दोन्ही उमेदवारांचा जर विचार केला तर विजय भाऊ कुराडे यांना सर या नावाने परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये ओळखलं जातं. उच्च शिक्षित MSc BEd आहेत आणि त्याचबरोबर त्याने LLB कायद्याचा अभ्यास केलेला आहे आणि अशा पद्धतीने चांगल्या प्रकारचा होतकरू अभ्यासू अशा प्रकारचा उमेदवार आपल्याला या गटामध्ये लाभलेला आहे. त्यांनी मागील पंचवार्षिकमध्ये आळे ग्रामपंचायतीमध्ये प्रीतम शेठ काळे यांच्याबरोबर उपसरपंच म्हणून काही काळ काम केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विशेषतः अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून अजितदादांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात निधी त्यांच्या गावामध्ये आणलेला आहे. त्यांनी त्यांचं विजन जे आहे ते आपल्याला पुढे सांगतीलही किंवा पिंपळवंडी किंवा उमरस आपल्या पिंपरी पेंढर गावामध्ये आलेपाटा या ठिकाणी मेळावे घेऊन त्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर चांगल्या पद्धतीने तयारी केलेली आहे. अगदी घराघरामध्ये विजय भाऊ त्यांच्या कार्यामुळे पोहोचलेले आहेत आणि अशा प्रकारचा उच्च शिक्षित उमेदवार आपल्याला लाभलेला आहे. त्या ठिकाणी त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे मग अगदी तालुका पंचायत पासून आमदार खासदार असतील मंत्रालय असेल या पातळीवर त्या ठिकाणी ते काम करू शकतील असं आम्ही त्यांना जवळून पाहिलेलं आहे. त्याचबरोबर आपले नितीन भाऊ काकडे यांचा जर विचार केला तर नितीन भाऊची आणि माझी शेजारी जमीन आम्ही बांधभाऊ. नितीन भाऊ वरच्या बाजूला शेजारी आमचं जमीन. अशा प्रकारे नितीन भाऊला आम्ही खूप जवळून पाहिलेला आहे. गेल्या मागच्या पंचवार्षिक या सध्याच्या पिंपळवंडीच्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक याच्यामध्ये ते प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून विजयी झालेले आहे आणि तेव्हापासून ते चांगल्या पद्धतीने काम करतात. परंतु त्याच्या अगोदर त्यांनी अगदी मंगेशांना काकडे असतील, संगीताताई वाघ असतील यांच्या बरोबरीने देखील घराघरात ते पोहोचलेले आहेत आणि एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी सहज पिंपळवंडीच्या भागामध्ये एकदा गेलो, म्हणजे नेहमीच माझं जाणं येणं असतं. तेव्हा त्यांनी सांगितलं की एखादा वार्डमध्ये नितीन भाऊने सांगितलं, त्या तिथल्या ग्रामस्थांनी सांगितलं की ज्या वेळेस एखाद्या ठिकाणी स्ट्रीट लाईटला त्या ठिकाणी बल्ब बसवलं नसेल, लाईटचं काम करायचं असेल तेव्हा स्वतः शिडी घेऊन त्या ठिकाणी पोलवर चढून त्यांनी काम केलेलं आहे. हे स्वतः मतदारांनी किंवा त्यांच्या त्या वार्डमधील लोकांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून ते आशाताई बुचके यांच्या माध्यमातून, मंगेशांना यांच्या माध्यमातून, त्यांनी अतुल शेठच्या माध्यमातून अनेक आणलेले आहेत आणि भविष्य काळामध्ये ते देखील निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व या ठिकाणी करू शकतील आणि या ठिकाणी हे दोन्ही उमेदवार सक्षम आहेत. खरं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपला जुन्नर तालुका हा सुजलाम सुफलाम झालेला आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाची राजवट असताना
आपल्या तालुक्यामध्ये 5 धरणं झाली. जर ही धरणं झाली नसती तर शेतीला पाणी पुरवठा झाला नसता. आपल्याला माहिती आहे की 85-86 सालापर्यंत आपल्या गावाला टँकर येत होता, परंतु या ठिकाणी पिंपळगाव जोगा कालवा झाला, आता चिरेवाडीचा कालवा त्या ठिकाणी सुरू होणार आहे. ही कामं त्या ठिकाणी वल्लभशेठ बेनके साहेब आणि पवार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेली आहेत. आणि म्हणून ही कामं एक चांगल्या प्रकारची कामं त्यांनी केली. त्यामुळं आज आपला जो परिसर आहे, जो पाण्यापासून वंचित होता, तो त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम झालेला आहे. हे आपल्याला सर्वांना नमूद करावं लागेल. आणि म्हणून आता अतुल शेट्टी देखील मागच्या 5 वर्षामध्ये आपल्या पिंपरीपेंढर गावामध्ये 11 कोटी 96 लक्ष रुपयाची त्या ठिकाणी कामं केलेली आहेत. मग मुख्यमंत्री सडकचे रस्ते असतील, 2 गावातील कॉन्क्रीटीकरण असेल, इतर वाड्या वस्त्यावरील डांबरीकरणाचे रस्ते असतील, कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते असतील, अशी अनेक प्रकारची कामं त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहेत. आणि म्हणून पुढच्या भविष्य काळामध्ये जिल्हा परिषद ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचबरोबर आघाडीच्या काळात म्हणजे आघाडीच्या हातामध्ये राहील अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी आहे. आणि म्हणून जिल्हा परिषदेमध्ये आपले उमेदवार निवडून गेले पाहिजेत, त्यांचा मोठा निधी त्या ठिकाणी उपलब्ध झाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण दोघांनाही त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजयी करावं अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या सर्वांना देतो आणि थांबतो. जय जय महाराज. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.